तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी जे आहे ते त्यांच्या योजनेची केवायसी करायला सुरुवात केलेली आहे। केवायसी सुरू झालेली आहे। काही बहिणींनी या ठिकाणी सक्सेसफुल केवायसी केलेली आहे। काही बहिणींना वेबसाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे केवायसी करायला अडचण होत आहे। आता या ठिकाणी बघा, काही महिला अशा प्रकारच्या कमेंट करत आहे की आम्हाला पोस्ट बँकेची केवायसी करावी लागेल का? पोस्ट बँकेची केवायसी करावी लागेल का किंवा आम्हाला बँकेची केवायसी या ठिकाणी करावी लागेल का? जास्तीत जास्त अशा बहिणींचे कमेंट येत आहे की ज्यांच्याकडे IPPB इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट आहे आणि या योजनेचं डीबीटी ऍक्टिव्ह करण्यासाठी भरपूर लाडक्या बहिणींनी जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी पोस्ट बँकेचं अकाउंट काढलेलं आहे। त्यामुळे पोस्ट बँकमध्ये अकाउंट असलेल्या लाडक्या बहिणींची संख्या या ठिकाणी खूप जास्त आहे आणि त्या प्रश्न विचारत आहे की आम्हाला पोस्ट बँकमध्ये केवायसी करावी लागेल का? या केवायसी तर बघा, एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी सुरू आहे ते त्यांच्या अर्जाच्या पडताळणीसाठी सुरू आहे। केवायसी म्हणजे काय, तर नो युअर कस्टमर, ग्राहकांकडून माहिती घेणे म्हणजे लाडक्या बहिणींची जे काही खरी माहिती आहे आधार क्रमांक OTP टाकून त्या ठिकाणी घेणे म्हणजे केवायसी। म्हणजे ती लाडकी बहीण जिवंत आहे आणि ती स्वतः या योजनेचा लाभ घेत आहे, याचा अर्थ केवायसी। बँकेमध्ये आपल्याला केवायसी कधी करायची असते? जेव्हा बँकेकडून सांगितलं जाते, जेव्हा बँकेकडून सांगितलं जाते की तुमचे व्यवहार होणार नाही, तेव्हा तुम्हाला बँकेमध्ये केवायसी करावी लागते। 1 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर। पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी वेगळी आहे। पोस्ट बँकेचा किंवा इतर कोणत्याच बँकेचा या ठिकाणी या केवायसी सोबत संबंध नाही। ती केवायसी वेगळी ठेवा आणि ही केवायसी वेगळी ठेवा। ही केवायसी फक्त तुम्हाला तुमच्या लाडकी बहीण योजनेचीच करायची आहे आणि ते फक्त तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरच करायची आहे। त्यासाठी तुम्हाला अकाउंट नंबरची गरज पडत नाही। फक्त तुमच्या वडिलांचं आणि तुमचं लाभार्थी बहिणीचं आधार कार्ड या ठिकाणी आणि त्यांचे OTP, फक्त एवढ्याच गोष्टींची गरज पडते। या ठिकाणी बँकेच्या केवायसीचा काही संबंध नाही। यामध्ये पोस्ट बँक किंवा कोणत्याही बँकेच्या केवायसीचा काही संबंध नाही। पोस्ट बँकेची केवायसी किंवा दुसऱ्या कोणत्याही बँकेची केवायसी वेगळी आहे आणि लाडकी बहीण योजनेची केवायसी अलग आहे। हे तुमच्या योजनेचे पैसे सुरू ठेवण्यासाठी ही केवायसी केली जात आहे। आता बघा, मग पोस्ट बँकची केवायसी कधी करावी लागते किंवा पोस्ट बँकची केवायसी करावी लागेल का? तर तुम्हाला बघा, हे पोस्ट बँक मधून माहिती काढून घ्यायची आहे। तर बघा, ही माहिती तुम्हाला तुमच्या पोस्ट बँक मधून किंवा जे कोणती तुमची बँक असतील, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, या ठिकाणावरून तुम्हाला माहिती करायची आहे। बघा, पोस्ट बँक मध्ये केवायसी करायची गरज कधी पडते? जर 1 वर्षानंतर तुम्ही कधीच पोस्ट बँक मध्ये थंब लावून व्यवहार केला नाही, 1 वर्षात जर तुम्ही पोस्ट बँक मध्ये कधीच थंब लावून व्यवहार केला नाही, तेव्हा तुम्हाला पोस्ट बँकेची केवायसी त्या ठिकाणी जाऊन थंब लावून करावी लागते। आता रेग्युलर तुमचे पैसे येत आहे, तुम्ही थंब लावून पैसे काढत आहे, त्यामुळे तुम्हाला पोस्ट बँकेची केवायसी करण्याची गरज नाही। किंवा इतर कोणत्या बँकेमध्ये जर तुम्हाला बँकेमध्ये सांगत असेल तेव्हाच बँकेमध्ये केवायसी करायची असते, अन्यथा बँकेत केवायसी करायची गरज बिलकुल नसते। त्यामुळे पोस्ट बँकेची केवायसी वेगळी आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी वेगळी आहे। म्हणजे आता सध्या आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी आपली योजना सुरू ठेवण्यासाठी आणि व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी करत आहे। तर तुमचा मुद्दा जो आहे तो क्लिअर झाला असेल। चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।